तामिळनाडूमधल्या जल्लीकट्टू या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही बैलगाड्यांची शर्यत सुरू व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण तामिळनाडू जनता रस्त्यावर उतरली होती। तामिळनाडू सरकारने तत्काळ अध्यादेश काढून केंद्राला पाठवला। केंद्राने त्याला मंजुरी दिली। आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकरी बैलगाडी मालक यांनी हे आंदोलन केलं। या आंदोलनात स्थानिक सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। या आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। या ठिकाणी काही बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि काही शेतकरी माझ्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूया, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ही बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करतात। न्यायालयाच्या उंबरठीजवळ अनेक राजकारण्यांपर्यंत देखील तुम्ही गेले, पण अद्यापर्यंत कुठलाही असा चांगला सपोर्ट तुम्हाला कुठेच भेटलेला नाही। आता एकीकडे दुसरीकडे जल्लीकट्टूसाठी अनेक जनता रस्त्यावरती तिकडची आलेली आहे। तर आज तुमचं हे पहिलं आंदोलन आहे। याच्या आधी देखील आंदोलन केले, पण आजच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद तुम्हाला भेटलेला आहे। साधारण काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि या पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आजपर्यंत तामिळनाडू सरकार असेल, तामिळनाडूची जनता असेल, ही त्यांच्या संस्कृतीसाठी तामिळनाडू सरकार स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये भांडतंय। परंतु महाराष्ट्रात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे। आम्ही बैलगाडा मालक असेल, आमच्या संघटना असतील, आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टापर्यंत आमचा लढा गेली 4 वर्ष लढत आहोत। कुठेतरी मनात खंत राहिली की सरकार दरबारी आमची किती नाही म्हणलं तरी उपेक्षाच झाली। अशी जर उपेक्षा होत राहिली तर महाराष्ट्राची संस्कृती एक दिवस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा बैल फक्त फोटोतच पाहावा लागेल। या शर्यती बंद करण्याचं कारण नसताना देखील या प्राणी मित्रांनी विनाकारण यावरती बंदी आणलेली आहे। प्रथम आम्ही त्यांना विरोध करतोच आहे, इथून पुढेही विरोध करणार आहे। आणि जर येत्या काही दिवसांमध्ये जर बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली नाही तर हा बैल फक्त आपल्याला फोटोतच पाहायला मिळेल। प्रत्यक्षात कोणी ही बैल सांभाळणार नाही। आणि हे सर्व संस्कृती जपण्यासाठी वेळेप्रसंगी आम्ही रक्तदान किंवा रक्ताच्या जरी चिंधड्या उडल्या तरी हरकत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र बंदचे हाक आम्ही देऊन संपूर्ण महाराष्ट्र बंद करून या बैलगाडी शर्यती पूर्ववत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहणार आहोत। अनेक आंदोलने झाली याआधी देखील, परंतु आजच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व नेते या आंदोलनासाठी उपस्थित होते। कुठेतरी या आंदोलनाला सर्वसामान्य असेल किंवा राजकारणी असेल हे आता पाठिंबा देताना दिसत आहेत। साईदीप ढोबळे, झी मीडिया, चाकण, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।